मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करायचा आहे। त्याच्या आधी सगळ्यांना परत एकदा सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या कामाचा नसेल तर नक्की शेअर करा। जर दुसरं कोणाला त्याचा उपयोग होणार असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल। यूट्यूबवरती असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती असेल तर फॉलो करा। सो व्हिडिओला स्टार्ट करूया। मी जास्त वेळ घेत नाही आहे। मित्रांनो मैत्रिणींनो, आपण व्यवसायात उतरायला बघतो, पण आपल्याला नक्की सुचत नाही की व्यवसाय काय करायचं। सुचत नाही म्हणजे आपलं गोल फिक्स नसतो। म्हणजे आता एक समजा की व्यवसाय तर तुम्हाला करायचा आहे एवढं नक्की आहे, पण तो व्यवसाय काय आहे किंवा व्यवसाय आपण निवडला आहे का याचा विचार आपण करत नाही। म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला एक सांगते की आता माझ्या साईटला एक साडीवाल्या ताई आहेत, त्या साडी विकतात आणि त्यांचं छान सेलिंग चाललेलं आहे साडीवरती। तर मग माझ्या मनात येणार की अरे साड्यांचा व्यवसाय त्यांचा छान चालतो आहे, मग मी पण साड्यांचं चालू करू का। कोण ड्रेस विकते तर आपल्याला असं वाटणार की हां तिचं ड्रेस छान जातात, मग मी ड्रेसचं चालू करू का। इवन आपण रस्त्यानं जर चालत असो, एखादं वडापावचं तुम्हाला दुकान दिसलं आणि ते वडापावच्या दुकानात खूप खूप गर्दी असेल आणि आपल्याला असं वाटतं नाही यार ह्यांचा दिवसभराचा ना 1 लाखाचा गल्ला असेल, तर जर वडापावमध्ये एवढा फायदा होतो आहे किंवा एवढं प्रॉफिट मिळतं आहे, तर आपण वडापावचा धंदा केला तर काय वाईट आहे। चहाचं पुढे दुकान दिसलं, चहावाल्याच्या इथे गर्दी दिसली तर आपला लगेच विचार चेंज होतो आणि बोलतो अरे वडापावमध्ये थोडंसं मटेरियल एक्स्ट्रा आहे, थोडंसं त्रास आहे। चहाचं तर सोपं आहे, फक्त चहाच बनवायचे आहे आणि चहासाठी एवढी गर्दी पण असते, सो आपण चहा बनवायचा का। म्हणजे आपला विचार जो आहे व्यवसाय करायचा आहे एवढं आपल्याला क्लिअर आहे, पण आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे म्हणजे आपलं ते विजन ठरलेलं नसतं। म्हणजे जर आज मी टिफिन बनवते, जर ही व्हिडिओ कोणी बघितली असेल तर त्यांना वाटतं ठीक आहे चला या ताई टिफिन बनवत आहेत आणि टिफिनमध्ये जर एवढा फायदा सांगत आहेत तर आपण टिफिन चालू करूया। म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की दुसरा कोणाचा तरी व्यवसाय चालतो आहे किंवा तिथे गर्दी दिसते किंवा त्याचा गल्ला जास्त होते, त्याचं प्रॉफिट होते, म्हणून तुम्ही तो व्यवसाय निवडू नका। अशा व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेसफुल होणारच नाही, कारण की त्या व्यवसायामध्ये तुम्हाला नॉलेज झिरो आहे, तुम्हाला काही आयडिया नाही आहे, तुम्हाला त्याच्यात अनुभव नाही आहे, तुम्हाला त्याच्यात बनवण्याचं रस नाही आहे किंवा आवडच नाही आहे तुमची, तर तो व्यवसाय कसा चालेल। आता मला जेवण बनवायला आवडतं म्हणून माझे कदाचित टिफिन चालत असतील। जर मला जेवण बनवता येत नसेल पण माझी मैत्रीण टिफिन बनवत असेल आणि जर मी टिफिन बनवायला ट्राय केले तर माझे टिफिन चालतील का। जर माझ्या जेवणाला टेस्टच नसेल, मला स्वतःला जेवण बनवता व्यवस्थित येत नसेल, तर मी तो व्यवसाय करू शकते का। म्हणजे थोडक्यात स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा की तुम्हाला व्यवसाय चालू करायचं हे क्लिअर आहे की ठीक आहे मला व्यवसाय चालू करायचं आहे, हे डन आहे, हे क्लिअर आहे, बट मला व्यवसाय काय करायचा आहे। म्हणजे मित्रांनो मैत्रिणींनो, हे जे मी व्हिडिओज बनवते ती माझ्या स्वतःच्या अनुभवातून बनवते। कुठेतरी स्वतःकडून काहीतरी चुका झालेल्या असतात, थोडंसं भरकटलेलं असतं, या अनुषंगाने जे मी जे तोटे घेतले त्याच्यामधून ते फायदे घेते, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ न घालवायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ तयार करते की जी चूक मी केली तीच तुम्ही रिटर्न करू नका किंवा जी चूक दुसरी करतायत तेच तुम्ही परत करू नका। अलर्ट राहण्यासाठी किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा विचार करून बघा आणि योग्य दिशेने तुम्ही जावा, यासाठी आपण व्हिडिओ बनवतो। याच्यातून कोणाला जर घेण्यासारखं असेल तर खूप काही घेऊ शकतो आणि जर कोणाला नसेल घ्यायचं, तुम्हाला ऑलरेडी आयडिया माहिती असतील तरी काय हरकत नाही आहे, व्हिडिओ बघून समोरच्यापर्यंत शेअर करायचं काम करा। तर तुम्हाला व्यवसाय कोणता करायचा हे पहिलं ठरवता आलं पाहिजे, तो कसा करायचा हे ठरवता आलं पाहिजे आणि तो मला जमेल का, सगळ्यात मेन पॉईंट हा ठरवता आला पाहिजे। कारण की व्यवसाय खूप आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या गोष्टी आपल्याला लागतात, जेवढ्या गोष्टी बनतात हे सगळे व्यवसायच आहेत। याच्यामध्ये आपण कोणताही व्यवसाय करू शकतो, पण तो व्यवसायासाठी त्या आपण बनलो आहे का। म्हणजे व्यवसाय तर खूप सारे आहेत, पण त्याच्यासाठी खरंच आपण त्या लायक आहोत का। म्हणजे आता चहा बनवणे ही सोपी गोष्ट नाही आहे किंवा चहावालं ते तसं मेंटेन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे। तुम्हाला ते बघताना सोपं वाटतं की काय चहाची टपरी खोलायची, चहा बनवायचे आणि द्यायचे। घरात 4 माणसांची 4 व्यक्तींची चहा बनवणं आणि प्रत्यक्षात चहा टपरीवरती ती एवढी टपरी हँडल करणं, ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो। मग हे जेव्हा तुम्ही त्या व्यवसायात पडता तेव्हा तुम्हाला कुठेतरी जाणवतं, मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं नाही हे आपल्याला जमत नाही आहे किंवा आपण एवढ्या सकाळी किंवा एवढा वेळ आपण देऊ शकत नाही। मग कालांतराने काय होतं, तो आपण व्यवसाय चालू करतो, खूप मोठ्या अपेक्षेने करतो, खूप उत्साहाने करतो, पण तो आपल्याला जमला नाही की आपण बंद करतो। साड्या विकायचं आहे, आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पैसा घालतो,
समोरच्या व्यक्तीची तेवढी ओळख आहे, तिच्याकडे तेवढी बोलण्याची स्किल आहे, तिच्याकडे मार्केटिंग करण्याची चांगली स्किल आहे, म्हणून कदाचित ती दिवसाला 4-5 साड्या सेल करत असेल. पण तुमच्यात ती स्किलच नसेल किंवा तुम्ही तेवढी मार्केटिंग तिच्यासारखी करूच शकत नसाल आणि जर तुम्ही दिवसाला एकही साडी सेल नाही केलं तर तो तुमचा व्यवसाय चालेल का? याचा अर्थ तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती तिथेच पडून राहिली आणि कुठेतरी आपण थोडंसं नर्वस होतो आणि तो व्यवसाय बंद करतो. म्हणजे कालांतराने तोही व्यवसाय बंद होतो. म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन याच्यातून हा आहे की त्याच्यामध्ये आपण खर्च करून आपला टाईम, आपला पैसा खर्च करून जेव्हा आपल्याला कळतं की अशी चूक झाली आणि बंद करतो, त्याआधी मी तुम्हाला सांगते की थोडासा वेळ लागला तरी चालेल. शांत बसून विचार करायचा की कोणत्या व्यवसायासाठी आपण लायक आहोत, कोणत्या व्यवसायासाठी आपण बनलो. आपल्यासाठी कोणता व्यवसाय बनला हे नाही बघायचं आहे, आपण कोणत्या व्यवसायासाठी बनलो याचा विचार करायचा आहे आणि व्यवसाय स्टार्ट करायचा आहे. तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही खरंच स्वतःला झोकून देऊ शकता, खूप मेहनत करू शकता आणि त्याच्यामधून नक्कीच तुम्ही प्रयत्न करून त्याच्यामध्ये चांगलं इन्कम कमवू शकता किंवा नाव कमवू शकता. म्हणजे माझा या व्हिडिओमधून तुम्हाला जे सांगण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कळला असेल तर नक्की कमेंट्स करा की व्यवसाय करताना घाई न करता शांत आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे, आपण कोणत्या व्यवसायासाठी ॲक्च्युली बनलो आहोत आणि आपण त्या व्यवसायामध्ये जरी तुम्ही लाखो रुपये न खर्च करता काही हजार रुपये खर्च करून जरी तुम्ही चालू केलात, पण तो योग्य जर डिसिजन असेल, योग्य व्यवसाय असेल तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये सक्सेस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. लाखो करोडांचे उलाढाल्यानंतर पण तुम्ही करू शकता. पण जर व्यवसाय योग्य असेल तर तुम्ही थोड्या पैशापासून जरी चालू केलात तरी तो त्याची जो वे आहे, त्याची जी दिशा आहे ती जर योग्य असेल तर नक्कीच तुमची गाडी स्पीडने पुढे जाऊ शकते. तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. काही त्याच्यामध्ये माझं चुकलं असेल आणि तुमचं करेक्ट असेल तर नक्की कमेंट्स करा. जर तुमच्या कोण मैत्रिणी, मित्र व्यवसाय करायला विचार करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जा, जेणेकरून त्यांनाही सुचेल की आपल्याला व्यवसाय करण्याच्या पूर्वी कोणती तयारी केली पाहिजे, कसली तयारी केली पाहिजे. आणि खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. लाईक केल्यावर मला कळेल की माझं जे व्हिडिओ बनवण्याचं जो याच्यामध्ये माझा दृष्टिकोन आहे तो योग्य चालला आहे की नाही हे मला कळेल. आणि नक्की शेअर केलं तर मला आवडेल, कारण की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा माझ्या ज्या अटॅचमेंटमध्ये आहेत त्यांच्यापर्यंतच हा व्हिडिओ पोहोचावा अशी माझी इच्छा नाही आहे. तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या अटॅचमेंटमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ पोहोचावा असं मला वाटेल आणि आवडेल. सो आवडला तर शेअर करा, कमेंट करा. आवडलं तरच लाईक करा आणि काय चुकलं असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.